चंद्रपुर जिले के अनेक गांवों में नागरिकों को दूषित जल पीना पड़ रहा है। तो आइए जानते हैं भूजल सर्वेक्षण विभाग द्वारा किए गए सर्वे द्वारा क्या चौंकाने वाला परिणाम सामने आया, इस खबर में। चंद्रपुर जिले में पीने का पानी काफी बड़े पैमाने पर दूषित पाया गया। चंद्रपुर जिले के कुल 598 गांव जल प्रदूषण से बाधित होने का धक्कादायक निष्कर्ष सामने आया है। भूजल सर्वेक्षण विभाग ने हाल ही में पीने के पानियों के स्रोत की जांच की। इसके लिए 21,168 नमूने लिए गए और इन नमूनों का अभ्यास करने के बाद जो निष्कर्ष सामने आया वो काफी धक्कादायक है। और इसमें सबसे गंभीर बात यह है कि 393 नमूने फ्लोराइड युक्त पाए गए। गौरतलब है, फ्लोराइड युक्त होने के कारण हड्डियों की बीमारी में बढ़ोतरी हो सकती है, दांतों का रंग भी बदलता है, साथ में हाथों की उंगलियां भी टेढ़ी हो सकती है। इसके अलावा नाइट्रेट, क्षार, लौह और जीवाणु बाधित भी पानी मिला। पीने के लिए अयोग्य पानी आज भी नागरिक पी रहे हैं, जिसके कारण उनके स्वास्थ्य पर इसका गंभीर परिणाम हो रहा है। केंद्र और राज्य शासन की योजना स्वच्छ पानी देने का दावा करती है, मगर इसकी वास्तविकता काफी भयानक है। ये इससे साफ तौर पर दिखाई देता है और ये पूरी जानकारी अब भूजल सर्वेक्षण विभाग ने अपने अधिकृत साइट पर प्रकाशित की है, जिसके कारण खलबली मच गई है। नदी द्वारा सार्वजनिक पानी की आपूर्ति हो, कुएं द्वारा हो या बोरवेल द्वारा हो, सभी स्रोतों में विविध प्रकार के दूषित घटक मिले और इस पर अगर सही समय पर ध्यान नहीं दिया गया तो आने वाले पीढ़ियों को इसकी काफी कीमत चुकानी पड़ेगी। ऐसा इशारा भी अभ्यासकों ने दिया है। तो आइए सुनते हैं इसके संबंध में पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपड़े ने क्या कहा। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि। चंद्रपूर संपूर्ण जिल्हा हा वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त आहे। वायू प्रदूषणामध्ये चंद्रपूर पुढे आहे, त्याच प्रकारे जलप्रदूषणामध्ये पण पुढे आहे आणि आता भूजल प्रदूषणामध्ये पण चंद्रपूर जिल्हा पुढे असल्याचं आपल्याच्या लक्षात येतं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी 700-750 गावं आहेत, या गावापैकी जवळजवळ 598 जी गावं आहेत ती वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचं आपल्याला या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आपल्याला लक्षात आलेलं आहे। 21,000च्या वरती जवळजवळ सॅम्पल्स गोळा केले गेले ह्या संपूर्ण जिल्ह्यामधून आणि याच्यातली जवळजवळ 598 गावं जी आहेत ती गावं वेगवेगळ्या प्रदूषणानं बाधित आपल्याला असल्याचं आढळतं। याच्यामध्ये सुदैवानं आर्सेनिकचं प्रदूषण हे 0 आहे, परंतु जे फ्लोराईड आहे या फ्लोराईडच्या प्रदूषणानं जवळजवळ 393 जी गावं आहेत ती बाधित असल्याचं आपल्याला या अहवालातून लक्षात येतं। याच्यातून नायट्रेटची गावं 755 गावं नायट्रेटनी पोल्युटेड आहेत आणि क्लोराईडचं प्रदूषण पण जास्त आहे। आयरनचं पण प्रदूषण खूप नसलं तरी आयरनचं प्रदूषण पण आढळतं। TDSचं प्रमाण पण या गावामध्ये जास्त आहेत। तर बहुतेक गावं जी आहेत ते सिंदेवाई, ब्रह्मपुरी, सावली इकडली गावं जी आहेत ती जास्त पोल्युटेड आहेत आणि वरोरा पण पोल्युटेड आहेत। आपण सर्वाधिक पोल्युटेड जर म्हणजे भूजलाने पोल्युटेड असेल तर ते वरोरा तालुका आहे, कारण त्यातल्या 72 जवळजवळ गावं पोल्युटेड आहेत। ब्रह्मपुरीमध्ये 71 गावं पोल्युटेड आहेत। सावली, सिंदेवाही आणि नागभीड जवळजवळ इथे 50 ते 60 गावं जी आहेत ही गावं जी आहेत तिथलं पाणीही पिण्यालायक नाही आहे। तर याच्यातलं बहुतेक प्रदूषण जे आहे ते नैसर्गिक आहेत, म्हणजे मानवनिर्मित प्रदूषणाचा भाग कमी आहे। फक्त नायट्रेटचं जे पोल्युशन आहे जे सर्वाधिक आहे ते मानवनिर्मित प्रदूषण आहे। बाकीचं जे फ्लोराईडचं प्रदूषण आहे, क्लोराईडचं आहे, TDS आहे, आयरन आहे, हे नैसर्गिक प्रदूषण आहेत। जवळजवळ मी आणि आमची संस्था गेल्या 10-12 वर्षापासून याच्या मागे लागलो आणि आम्हाला याच्यावर यश पण मिळालं आणि जवळजवळ बहुतेक गावामध्ये ATM, वॉटर ATM आणि नळ योजना लागू झाल्या। परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये यातल्या बहुतेक 60 ते 70 योजना ज्या आहेत त्या जवळजवळ बंद आहेत। कुठल्याही आर्थिक कारणामुळे असेल, मेंटेनन्स असेल, या कारणामुळे बंद आहेत आणि लोकांना हे प्रदूषित पाणी प्यावं लागते आहे आजही। आता जसं उन्हाळा येईल तसतसं जमिनीमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या प्रदूषकांचं ते वाढेल आणि म्हणून जेवढी गावं बाधित आहेत प्रदूषणानं त्या सर्व गावामध्ये वॉटर ATM सक्रिय ॲक्टिव्ह असलं पाहिजे किंवा नळ योजना ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तरच लोकांचं आरोग्य। वैभव वारकर की रिपोर्ट।